ही लोकमंडळी आता निवडणुकीला सामोरं जात असताना कोणतं विकास कामं केलं ह्यांनी स्वतः समोरासमोर यावं। 5 वर्षामध्ये कोणतंही या मतदारसंघातलं गाव जिथं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निधी कमी असेल, आजच्या परिस्थितीला उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे, उद्या पण त्या ठिकाणी मी माघार घेईल, हे माझं त्यांना चॅलेंज आहे। आपल्या विरोधामध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या सुविद्य पत्नी स्वरूपाताई थोपटे या देखील ही निवडणूक आपल्याला चुरशीची वाटते। निश्चित स्वरूपामध्ये चुरशीची ही विरोधक त्या ठिकाणी करतात, कारण निवडणुकीला फक्त निवडणूक आल्यानंतर ही लोक समोर दिसतात। ह्या मंडळींना किंवा या लोकांना या तालुक्यातल्या सगळ्यांना माहिती, कोरोनाच्या काळामध्ये ही लोक कुठं होती, अतिवृष्टी झाली त्यावेळेस ही लोक कुठं होती, ज्या वेळेस ज्या ग्रामस्थांना अडचणी निर्माण होतात तिथं ज्यावेळेस टंचाई पाण्याची होती त्यावेळेस कुठं ही लोक होती। निवडणुका आल्यानंतर ही लोक सामोरं येतात। वेगवेगळे आता ज्यांना 50 वर्ष सत्ता या लोकांनी दिली त्यांना 6 महिने पण त्या ठिकाणी स्वतःची सत्तेमध्ये पराभव झाला तर लगेच पलटी खाऊन ही लोक दुसरीकडे गेली। जी मावळे म्हणत होते, ज्यावेळेस जुना काळ मागच्याच निवडणुकीमध्ये ही लोक म्हणत होते की एकनिष्ठ मावळा, आता हे एकनिष्ठ मावळे आहेत का? मला कुणाला दोष द्यायचा नाही। तुम्हाला ही वेळ का आली? आज तुम्हाला स्वतःच्या घराशिवाय दुसरं कुठलाही उमेदवार दिसत नाही। आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही सहकारी पाहत असताल, उमेदवार पाहत असताल, लोकशाहीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देणारा आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष आहे। त्यामुळं उमेदवारांना लोकशाहीमध्ये कुणालाही लढण्याचा अधिकार आहे। माझा या जनतेतल्या ठाम विश्वास आहे, ही लोकमंडळी आता निवडणुकीला सामोरं जात असताना कोणतं विकास कामं केलं ह्यांनी स्वतः समोरासमोर यावं। 5 वर्षामध्ये कोणतंही या मतदारसंघातलं गाव जिथं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निधी कमी असेल, आजच्या परिस्थितीला उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे, उद्या पण त्या ठिकाणी मी माघार घेईल, हे माझं त्यांना चॅलेंज आहे। स्वतःच्या हातनोशी गावामध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी तो विचार केला नाही। त्या गाव पण माझ्या मतदारसंघातलं आहे आणि त्या गावामध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निधी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये लोक ही शहाणी आहेत, सुज्ञ आहेत, कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्या ठिकाणी विकासाला भूमिका ठेवून प्रत्येक नागरिक हा लोकांपुढे जाईल आणि तो विश्वास 5 तारखेला मतपेटीमधून त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपला व्यक्त करतील, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं।